ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महिला उद्योजकांसाठी मॉरिशस आणि भारताने एकत्र यावं अशा प्रकारची सूचना मॉरिशसच्या भारतातील उच्चायुक्त शीलाबाई बापू यांनी व्यक्त केलं. मॉरिशसमध्ये महिला उद्योजकांची संख्या वाढत असून या महिला उद्योजकांसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी भारत आणि मॉरिशस यांनी एकत्र यावं असं आवाहन मॉरिशसच्या भारतातील उच्चायुक्त शीलाबाई बापू यांनी नुकतंच केलं. राज्यातील महिला उद्योजकांच्या उत्पादनांना परदेशात बाजारपेठ मिळावी या हेतूने 11 आणि 12 जुलै या 2 दिवसात महाराष्ट्र भवन, मोका सिटी, मॉरिशस येथे आम्ही उद्योगिनी या संस्थेच्या वतीने प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्ताने शीलाबाई बोलत होत्या. या प्रदर्शनाचं उद्घाटन मॉरिशसच्या उपपंतप्रधान एरियान नवारे यांच्या हस्ते झालं. यावेळेस मॉरिशसच्या मराठी मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष हिरू शिकानंद उर्फ प्रशिक आणि उपाध्यक्ष रज्जू विठ्ठलराव उर्फ विशाल उपस्थित होते. आम्ही उद्योगिनी संस्था महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्याचं प्रदर्शन गेल्या 3 वर्षांपासून जुलै महिन्यात मॉरिशसमध्ये भरवत असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा मिनल मोहाडीकर यांनी सांगितलं. यंदा प्रदर्शनात 35 उद्योजक महिलांनी सहभाग घेतला. सहभागी उद्योजक महिलांच्या उत्पादनांचं आणि धडपडीचं उपपंतप्रधानांनी कौतुक केलं. स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या व उद्योजकता जोपासणाऱ्या या महिलांकडे बघून त्या प्रभावित झाल्या. महाराष्ट्रातील उद्योजकांना मॉरिशसमध्ये बाजारपेठ मिळवून देण्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण निष्कासन विभागाच्या वतीने शहरात अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत विविध प्रभाग समिती हद्दीमध्ये 165 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. तर नौपाडा कोपरी येथे 2 जणांवर तर दिवा प्रभाग समिती येथे 3 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी म्हटलं आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 13 ते 23 जुलै 2026 या कालावधीत 1899 अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचं उपायुक्त जितेंद्र निकम यांनी सांगितलं. व्यक्तिमत्वाची खरी ओळख बाह्य रूपात नसून आपल्या विचारात, वर्तनात आणि कार्यनिष्ठेत असते. त्यामुळे मेंदू, हृदय आणि हात या त्रिसूत्रीचा अंगीकार करून कोणत्याही विभागात काम करताना ते केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर मनापासून करा, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दावणे यांनी केलं. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 1 दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला सचिव कल्पना जगताप, वित्त नियंत्रक कांचन तावडे, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, समन्वयक नितीन पवार, सक्षम अधिकारी अश्विनी सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना प्राध्यापक दवणे यांनी आयुष्य जगण्याची कला या विषयावरील आपल्या प्रभावी, प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मंत्र दिला. यावेळेस अध्यक्ष भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप माळवी यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या कामाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने बघत उत्कृष्टतेचा ध्यास धरावा, आपल्या प्रत्येक कृतीचा, कार्याचा इतरांना कसा फायदा होईल याकडे लक्ष द्यावं अशा सूचना केल्या. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये जनसेवेची कास धरून विकास घडवणाऱ्या यज्ञा यज्ञेश भोईर यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोयर यांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोयर यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. बाळकूम येथील गौतम नगर पाडा क्रमांक 3 परिसरात झाड कापण्याच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली. बाळकूम परिसरातील गौतम नगर येथील द्वारकानाथ पाटील यांच्या चाळीवर झाड कोसळलं होतं. हे झाड हटवण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडील मजूर आणि ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान संयुक्तपणे काम करत होते. यावेळेस ठेकेदाराकडील मजूर बालाजी काशीनाथ डोंगरे वयवर्ष 42 राहणार वाघवीळ हे चाळीच्या पत्र्यावर चढून झाड कापत असताना अचानक पत्रा तुटला. त्यामुळे ते खाली पडले. त्याच वेळेस झाडाचा ओंडका त्यांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि जवानांनी तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक देवराम भोयर, नगरसेवक संजय भोयर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. याप्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तसंच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू असं आश्वासित केलं. नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आलं. 20 जुलै रोजी या आंदोलकांवर जोरदार लाठीमार करण्यात आला होता. गुरुवारी या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, जिल्हाध्यक्ष महिलाध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी देखील सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळेस विद्यार्थ्यांना कमी लेखू नका. या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवली आहे. या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.